नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दामारी गावामध्ये श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान यात्रा उत्सव। दामारी येथं मोठं एक नियोजन यात्रेचं, खंडोबा देवाची यात्रा असती आणि दरवर्षी खूप मोठं नियोजन असतं। तर आज घाटात आलेलो आहे। त्या 26, 27, 28, 29ला यात्रा आहे। 26ला यात्रा आहे, 27ला आखाडा आहे, 28, 29ला पुन्हा यात्रा आहे। खूप इथं खंडोबा देवस्थानमुळे इथं गर्दी होते आणि गावची यात्रेमुळे यात्रेला एक वेगळी शोभा असते। आज घाटात आलेलो आहे। यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे आहे आज आपल्याला संपूर्ण कमिटी भेटलेली आहे। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। त्याचा या व्हिडिओचं सुरुवात करूया। गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया वाळ माया मनी तुला पूजले। कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी। दादा नमस्कार। नमस्ते। पहिलं परिचय द्या तुमचा। मारुती तुकाराम डफळ, दामारी माजी सरपंच। खंडोबा देवस्थान आहे आपलं दामारीतलं। हो। यात्रेचा उत्सव खूप मोठा आहे। तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे आहे? किती वर्षाची आपली परंपरा आहे यात्रेची? या यात्रेचं नियोजन पाहिलं तर खऱ्या अर्थानं खंडेरायाचं या उत्सव म्हटलं तर पौष शुद्ध षष्ठी सालाबादप्रमाणे आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे करत असताना माझं वय आज 65 आहे, पण 65 वर्षापूर्वी मला पाठीमागे आठवत नाही, परंतु खऱ्या अर्थानं माझ्या डोळ्याने जे पाहिलं हे खऱ्या अर्थानं खंडेराय देवस्थान पश्चिम शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये खऱ्या अर्थानं आमची मोठी यात्रा आहे आणि परिसरातील एक कुलदैवत आहे। आणि कुलदैवत असल्यामुळं आम्ही या यात्रेचं नियोजन मग आमची यात्रा कमिटी असेल, युवक मंडळ असतील, गाडा मालक असतील, ग्रामस्थ असतील, सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पौष शुद्ध षष्ठी दिनांक 26
डिसेंबर शुक्रवार या रोजी यात्रेचं नियोजन केलेलं आहे. यात्रेचं नियोजन करत असताना खऱ्या अर्थानं आमच्या पश्चिम भागामध्ये शेतकऱ्यांचा आनंद पाहिला तर खऱ्या अर्थानं एक बैलगाडा शर्यत ही खूप भव्य अशी शर्यत या ठिकाणी आयोजित आम्ही केलेली आहे. बैलगाडा शर्यत आयोजित करत असताना मग यात्रेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी देवाचं प्रथमतः नैवेद्य आणि दंडवट, त्यानंतर आमचा हा घाट साधारणतः 9 वाजता या ठिकाणी सुरू होतोय. घाट 9 वाजता सुरू करत असताना त्याच्या मागचं कारण असं आहे, गाडा शौकीन मंडळी आणि ग्रामस्थ युवक मंडळी यांच्या सहकार्याने आम्ही 550 टोकन घेतलेले आहेत आणि 550 गाड्या आम्ही 3 दिवसात पळवणार आहोत. हे करत असताना खऱ्या अर्थानं शुक्रवार पहिला दिवस माझ्या माहितीप्रमाणे 250 गाड्या पहिल्या दिवशी पळतील आणि या ठिकाणी खरं पाहिलं तर खऱ्या अर्थानं हे कुलदैवत असल्यामुळं मग यात्रा कमिटी असेल, ग्रामस्थ असतील, आमचे युवक मंडळी गाड्याचे नियोजन करत असतील, गाड्यावाले असतील, सर्व काही आम्ही नियोजन उत्कृष्ट अशा पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मग शुक्रवारचे बैलगाडा शर्यत 250 गाड्या पळाल्याच्या नंतर सायंकाळी आम्ही या ठिकाणी एक कुलदैवत यात्रा, युवकांचं आशास्थान आणि खऱ्या अर्थानं युवकांना आनंद लुटायचा असतो त्याच्यामुळं आम्ही एक तमाशाचं आयोजन केलेलं आहे. मंगला बनसोडेसह नितीन करवंडीकर यांचा रात्री कार्यक्रम 11 ते 2 वाजेपर्यंत होईल. परंतु तत्पूर्वी आमच्या या खंडोबा देवाचं वैशिष्ट्य पाहिलं तर खऱ्या अर्थानं छबिना 8 ते 11 पर्यंत चालू राहील आणि नंतर युवकांना आनंद लुटायचा असेल त्या पद्धतीने यात्रा कमिटी, युवक मंडळी, ग्रामस्थ सर्वांनी या तमाशाचं आयोजन केलेलं आहे. तमाशा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते 12 हजेरीचा कार्यक्रम होईल. हजेरीचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी 3 ते 6 जंगी कुस्त्यांचा आखाडा होईल आणि तदनंतर दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 28 रोजी बैलगाडे 9 ते 6 वाजेपर्यंत पळतील आणि तिसऱ्या दिवशी राहिलेले बैलगाडे 9 ते 6 वाजेपर्यंत पळतील. अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी यात्रेचे नियोजन केलेलं आहे आणि नियोजन करत असताना मग आमच्या सगळ्या परवानग्या, गाड्या बैलाची परवानगी असेल, पोलीस स्टेशनची परवानगी असेल, यात्रेचं नियोजन असेल, परत देवदर्शनाची बारी असेल, सर्व नियोजन आमच्या ह्या सर्व सहकाऱ्यांच्या मंडळी, यात्रा कमिटीच्या मंडळींनी आणि सगळ्या संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. नमस्कार. नमस्कार, परिचय द्या पहिला तुमचा. मी संपतराव कापरे, माजी सरपंच धामारी. कसं आहे ह्या वर्षी नियोजन, कसं आहे यात्रेचं तुमचं? या वर्षी यात्रेचं नियोजन आमची सालाबादप्रमाणे पौष शुद्ध षष्ठी दिनांक 26 डिसेंबर रोजी बैलगाड्यांच्या शर्यती, 27 डिसेंबर आखाडा, 28 आणि 29 परत बैलगाड्यांच्या शर्यतीचं आम्ही या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आयोजन केलेलं आहे. गावची यात्रा आहे, गावच्या यात्रेला एक वेगळी शोभा असते. काय सांगता ना गावच्या यात्रेबद्दल? आमच्या धामारी गावची यात्रा हे बऱ्याचशा लोकांचं खंडोबा हे कुलदैवत असल्यामुळं जवळजवळ लाखो भाविक देवदर्शनासाठी आणि कुठल्याही इनामाची अपेक्षा न करता या ठिकाणी नवसाच्या बैलगाड्या घेऊन येत असतात. किती गाडा मालकांना प्राधान्य दिले यावर्षी? यावर्षी जवळजवळ आम्ही फायनल सहित 550 बैलगाडा मालकांना प्राधान्य दिलेलं आहे. किती वाजता गाठ सकाळी चालू होईल? सकाळी शुक्रवारी या ठिकाणी सकाळी 8:30 वाजता बरोबर घाट चालू केला जाईल. नियमावली काय असेल गाडा मालकांना? गाडा मालकांसाठी नियमावली ही असेल की आमचा घाट या ठिकाणी 435 फूट लावलेला जाईल. घाट हा कंप्लीट 12 सेकंदाला फळी फोडली जाईल. 12:01 मिली जरी वर झाला तरी ती बारी दुसऱ्या सांगितली जाईल. बैलगाडे पूर्ण टोकन पद्धतीने सोडले जाईल आणि यावर्षी आम्ही एक वेगळा नियम केलेला आहे. या ठिकाणी बैलगाडे जास्त प्रमाणात होत असल्यामुळं आम्ही त्याच्यावर निर्बंध येण्यासाठी बैलगाडे फक्त हे रेग्युलर 500 आणि फायनलचे 50 असे 550 गाड्यांचे नियोजन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही एकदा बारीला बैल जुंपल्यास तो बैल दुसऱ्या बारी जुंपल्यास दोन्ही गाडे बाद केले जातील असा आम्ही निर्णय केलेला आहे, जेणेकरून तो गाडा डबल पळवला जाणार नाही असा आमच्या यात्रा कमिटीचा निर्णय झालेला आहे. आणि गाड्या हे एकदम काटा राहील. या ठिकाणी 1 नंबरला इनाम 1,11,000 रुपये आहे.
2 नंबरला इनाम 1,10,000 रुपये आहे, 3 नंबरला इनाम 85,000 आणि 4 नंबरला इनाम 51,000 रुपये. फायनलसाठी 1 नंबरला 51,000 रुपये, 2 नंबरला 31,000 रुपये आणि 3 नंबरला 21,000 रुपये. फळी फोडला 1 नंबरला 15,000 रुपये, 2 नंबरला 11,000 रुपये, 3 नंबरला 10,000 रुपये आणि 4 नंबरला 7,000 रुपये. असं भव्य दिव्य बक्षिसांचा या ठिकाणी खैरात केलेली आहे आम्ही. घाटाच्या राजाला तिन्ही दिवस 5-5 हजार रुपये प्रत्येक गाडी मालकास दिले जाईल. भव्य दिव्य चषक ट्रॉफी सुद्धा गाडी मालकांना दिलेली आहे. या ठिकाणी ट्रॅफिक होत असल्यामुळं आम्ही पर्यायी रस्ता दक्षिणेच्या बाजूने काढून दिलेला आहे. त्याचप्रमाणे बेला जेजुरी हायवे पासून गावात ट्रॅफिक जास्त होत असल्यामुळे बायपास घाटाकडे येण्यासाठी एक बायपासची व्यवस्था केलेली आहे. धावपट्टी कशा प्रकारे या वर्षी तुमची आणि आळ्याचं नियोजन कसं आहे? या ठिकाणी आमची धावपट्टीचं काम आणि आळ्याचं काम आम्ही कुठल्याही सरकारचा निधी न घेता सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून आळ्याचं काम आणि घाटाचं बांधकाम केलेलं आहे. आमचं घाटाचं बांधकाम हे कम्प्लीट 450 फूट आणि आळ्याचं हे जवळजवळ 750 रनिंग फूट आळं आहे. आम्ही घाट कम्प्लीट 435 फूट लावणार आहोत. 435ला कम्प्लीट काटा बाराला आम्ही फळी फोडणार आहोत. पुन्हा लावून सर मंडळी असून घाटामध्ये या ठिकाणी अलाउन्सर आमच्या गावचे भूषण अलाउन्सर बाळासाहेब शेळके आणि त्यांचे पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी सर्वच या ठिकाणी उपस्थित राहतील. गडावरती निशाणावरती कोणा निशाणावरती आमचे मंगेश डपळ आणि घड्याळावरती नवनाथ डपळ सर आणि स्वतः मी संपत कापरे. रॅकचं नियोजन कशा प्रकारे? रॅकचं नियोजन हे गाडे हे पूर्ण टोकन पद्धतीने सोडले जातील. आधी मध्ये बिलकुल घेतला जाणार नाही. आपला टोकन निघून गेल्याच्या नंतर त्या गाडे मालकास वेळ मिळाल्यास शेवटी चान्स दिला जाईल. आधी मध्ये एकही गाडा तो पाहुण्यांचा असू किंवा गावाला असू एकही गाडा टोकन सोडून घेतला जाणार नाही. गाड्याला कांड्याची आठ ही राहील. कांद्याची आट किती फूट राहील? कांड्याची आठ आखापासून 60 फूट राहील. फायनलला तशीच राहील आणि पहिल्या फेरीला पण तशीच राहील. पहिल्या फेरीला जे बैल राहतील तीच फायनलला बैल राहतील. ही यात्रा पूर्ण अखिल भारतीय बैलगाडा विमा संघटनेच्या नियमानुसारच होईल. कुठलाही नियमात बदल केला जाणार नाही. दादा नमस्कार. नमस्कार, परिचय द्या पहिला तुमचा. माझं नाव सचिन चव्हाण. मी पोलीस खात्यात आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनला सध्या कार्यरत आहे. कसं आहे तरुण पिढीचं सहकार्य कसं आहे यावर्षी गाडा मालकांसाठी? आमची टोटल यात्रा हे तरुणांचे सहकार्याने चालते. तरुणांचं पूर्ण पाठीमागं पूर्ण नियोजन असतं. आमच्या यात्रेत वर यात्रा कमिटी पूर्ण वरचं नियोजन बघते आणि पाठीमागं पूर्ण रॅक वगैरे पूर्ण काम हे तरुण मंडळी बघत असतात. गाड्यावाल्यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या यात्रेत खूप गर्दी असते, ट्रॅफिकची भरपूर समस्या असते आणि दरवेळेस गाड्यावाले म्हणतात की ट्रॅफिकमुळे आम्ही वेळेत पोचलो नाही आणि नियम अतिशय कडक असतात. त्याच्यामुळे एक सगळ्यांना कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून की गाड्यावाल्यांनी ट्रॅफिक होत असल्यामुळे आपण नियमातच वेळेच्या आधी 2 तास जरी येऊन थांबलेत तरी आपला गाडा हुकणार नाही आणि रॅकमध्ये आपला गाडा घातल्यानंतर आपला गाडा परत मागे पुढे घेतला जाणार नाही आणि रॅकच्या पुढे जर गाडा निघून गेला तुमचा की त्या गाड्याला नॉट ओकेचा शिक्का पडेल. त्या गाड्याला परत पळवायचा असेल तर त्याचं पूर्ण डिपॉझिट जप्त केलं जाईल. डिपॉझिट जप्त केलं जाईल परत पळवायचं असेल तर आणि परत संधी दिली जाणार नाही गाड्यावाल्यांना हुकल्यानंतर.